नमस्कार. आपल्या भारतात ना प्रत्येक ऋतूची स्वतःची अशी एक खासियत आहे, स्वतःचे सण आहेत, उत्सव आहेत. पण वसंत ऋतूची जी चाहूल लागते, तेव्हा तर संपूर्ण देश एका वेगळ्याच उत्साहात, एका नव्या सुरुवातीच्या आनंदात न्हाऊन निघतो. चला तर मग, आज आपण भारतातील ह्याच नववर्षाच्या विविध रंगांचा आणि त्यामागे दडलेल्या एका सुंदर भावनेचा शोध घेऊया. आता ह्या प्रवासाची सुरुवात एका प्रश्नाने करूया. आपण अनेक घरांवर, खास करून महाराष्ट्रात, नवीन वर्षाच्या दिवशी अशी एक सजवलेली काठी उभारलेली बघतो, बरोबर? पण कधी विचार केलाय का की ही नेमकी काय आहे? ही फक्त एक सजावट आहे की यामागे काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे? तर यालाच म्हणतात गुढीपाडवा. हा आपल्या मराठी आणि कोकणी माणसांचा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र महिन्याच्या अगदी पहिल्या दिवशी साजरा होतो, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला. आणि याच दिवसापासून शालिवाहन शकानुसार आपलं नवीन वर्ष सुरू होतं. बरं, मग या सणाच्या केंद्रस्थानी आहे ती म्हणजे गुढी. चला तर मग जरा जवळून बघूया की ही गुढी नेमकी उभारतात कशी आणि तिच्या प्रत्येक भागाचा अर्थ तरी काय आहे. ही गुढी उभारण्याची प्रक्रिया आहे ना, ती स्वतःच खूप अर्थपूर्ण आहे. सगळ्यात आधी एक उंच बांबूची काठी घेतली जाते, जी विजयाचं प्रतीक आहे. मग तिच्या टोकावर एक छान चमकदार रेशमी वस्त्र किंवा साडी बांधतात. त्यानंतर आरोग्याचं प्रतीक म्हणून कडुनिंबाची डहाळी, सोबत फुलांचा हार आणि आयुष्यातला गोडवा जपण्यासाठी साखरेच्या गाठीची माळ. आणि सगळ्यात वर संपन्नतेचं प्रतीक म्हणून तांब्याचा किंवा पितळेचा लोटा उलटा ठेवला जातो. म्हणजे बघा, ही फक्त एक सजावट नाहीये, तर येणाऱ्या वर्षासाठी केलेली एक मंगलमय प्रार्थना आहे. आणि हो, ह्या दिवसाची सुरुवात एका खास, थोड्याशा कडवट गोड चवीनी होते. कडुनिंबाची पानं, गूळ, ओवा, हिंग आणि मीठ हे सगळं एकत्र करून खाण्याची प्रथा आहे. आता आयुर्वेदानुसार हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहेच, पण त्याही पलीकडे एक खूप मोठं तत्वज्ञान यात दडलंय. ते म्हणजे आपलं आयुष्यसुद्धा असंच कडू आणि गोड अनुभवांनी भरलेलं असतं आणि आपण या दोन्ही गोष्टींचा सहजपणे स्वीकार करायला शिकायला हवं. आपल्याला माहितीये, प्रत्येक सणामागे काही ना काही रंजक कथा असतात, ज्या त्या सणाला अधिक खास बनवतात. गुढीपाडव्यासोबत तर अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा जोडलेल्या आहेत. चला, त्या कोणत्या आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिली आणि प्राचीन कथा तर थेट सृष्टीच्या निर्मितीशी जोडलेली आहे. असं मानलं जातं की ब्रह्मदेवाने याच दिवशी संपूर्ण विश्वाची रचना केली होती. विचार करा, म्हणजे एक प्रकारे हा संपूर्ण सृष्टीचाच वाढदिवस झाला. दुसरी एक कथा आपल्याला थेट रामायणात घेऊन जाते. 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम याच दिवशी अयोध्येत परतले होते आणि त्यांच्या ह्या विजयी पुनरागमनाच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी घरोघरी विजयाचे ध्वज उभारले होते, म्हणजेच गुढ्या उभारल्या होत्या. इतकंच नाही, तर या सणाला एक भक्कम ऐतिहासिक संदर्भसुद्धा आहे. शालिवाहन नावाच्या पराक्रमी राजाने याच दिवशी शकांचा पराभव केला होता आणि एक नवीन युगाची, म्हणजे शालिवाहन शकाची सुरुवात केली. आपण जी कालगणना वापरतो ती याच मोठ्या विजयावर आधारित आहे. आणि गुढीचं महत्त्व फक्त कथापुराणांपुरतं मर्यादित नाहीये. ते आपल्या संत साहित्यातही किती खोलवर रुजलंय बघा. संत चोखामेळा काय म्हणतात? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. म्हणजे इथे गुढी ही केवळ विजयाचं नाही, तर भक्तीचं आणि एका आध्यात्मिक मार्गाचं प्रतीक बनते. तर आत्तापर्यंत आपण गुढीपाडव्याबद्दल सविस्तर बोललो. पण एक गंमत माहितीये का? साधारणपणे याच काळात आपला संपूर्ण भारत देश वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या पद्धतींनी नवीन वर्षाचं स्वागत करत असतो. चला, आपल्या देशाची ही सुंदर विविधता पाहूया. हे बघा, किती सुंदर आहे हे. महाराष्ट्रात आपण गुढीपाडवा म्हणतो, तर लगेच शेजारी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात याच सणाला उगादी म्हणतात. आपले सिंधी बांधव चेटीचंग साजरा करतात. आणि मग थोड्याच दिवसात पंजाबमध्ये बैसाखीचा जल्लोष, आसाममध्ये बिहूचा नाच, केरळमध्ये विशूची आरास आणि तमिळनाडूमध्ये पुथंडूचा उत्साह. बघा, नावं कितीही वेगवेगळी असोत, पद्धती थोड्या वेगळ्या असतील, पण तो जो आनंद आहे, नव्या सुरुवातीचा उत्साह आहे, तो मात्र अगदी सारखाच आहे. आता ह्या सणांच्या तारखांमध्ये थोडासा फरक का असतो, असा प्रश्न पडलाय का कधी? तर याचं कारण आहे आपल्या वेगवेगळ्या दिनदर्शिका. गुढीपाडवा आणि उगादीसारखे सण हे चांद्रसौर, म्हणजे चंद्र आणि सूर्य दोघांच्या गतीवर आधारित दिनदर्शिकेनुसार साजरे होतात. तर दुसरीकडे बैसाखी आणि विशूसारखे सण हे पूर्णपणे सौर दिनदर्शिकेनुसार, म्हणजे सूर्याच्या मेष राशीतल्या प्रवेशावर अवलंबून असतात.
पण महत्वाचं काय तर दोन्ही पद्धती वसंत ऋतूच्या आगमनाचं आणि नव्या सुरुवातीचं स्वागत करतात. मग ह्या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? हेच की नावं आणि परंपरा कितीही वेगळ्या असल्या तरी या सगळ्या सणांना एकत्र बांधून ठेवणारा एक समान धागा आहे. हे सगळे सण म्हणजे काय? तर हिवाळ्याला निरोप आणि सुंदर वसंत ऋतूचं स्वागत. शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कष्टाचं फळ मिळवण्याचा म्हणजे पिकांच्या कापणीचा काळ असतो. याच वेळी कुटुंब एकत्र येतं, घरात गोडधोड पदार्थ बनतात आणि सगळे मिळून नवीन आशा आकांक्षा घेऊन नव्या वर्षाचं स्वागत करतात. हा खरं तर फक्त कॅलेंडर बदलण्याचा सण नाही, तर निसर्गाच्या आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या नूतनीकरणाचा एक सामायिक सोहळा आहे. आणि जाता जाता एक विचार नक्की करूया. जर प्रत्येक प्रदेश नवीन वर्षाचं स्वागत इतक्या वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी करत असेल तर उत्सवांची ही विविधता आपल्याला काय सांगते? मला वाटतं ती आपल्याला हेच सांगते की आपली भाषा, आपल्या परंपरा, आपली परिस्थिती जरी वेगळी असली तरी भूतकाळाला मागे सोडून एका नव्या, चांगल्या भविष्याकडे आशेने पाहण्याची जी मानवी प्रेरणा आहे ना, ती मात्र आपल्या सगळ्यांमध्ये अगदी सारखीच आहे, एकसमान आहे.